इथे एक टायटल लिहिलंय मी, ट्रिग्नॉमेट्री 3. तो मी थोडा नंतर घेईन, पण आय होप सगळ्यांना साइन कॉस टॅन वगैरे अशा गोष्टी येत आहेत. ओके, माझे जुने रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कव्हरअप करून घ्या सगळं. तरी पण कुठं डाऊट वाटला मला पाठवा. ठीक आहे, सध्या पळायचं नाही आपल्याला, खूप स्लोली जायचं. म्हणजे तुम्हाला फाउंडेशन क्लिअर करायचं हे सगळं. म्हणजे फाउंडेशनच्या अगोदर पण फाउंडेशन सुरू आहे तुमचं, मॅथमॅटिक्स. हे झालं तरच आपण फिजिक्समध्ये आरामात खेळू शकतो. कारण एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल की त्या कन्सेप्टसोबत कसं खेळायचं ते नंतर बघता येतं मग. ओके, सो फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू चॅप्टर, दॅट इज वेक्टर्स. ओके, दॅट इज वेक्टर्स. हा शब्द ऐकलाय का ह्याच्या अगोदर कधी पोरांनो? हो सर. कुठेतरी शाळेमध्ये इकडे तिकडे कुठेतरी ऐकला असेल ना तुम्ही हा शब्द, वेक्टर्स. 7वीत 8वीत कुठेतरी. सगळ्यांनी बोलायचं, सांगा हो सर. हो सर. काय म्हणून ऐकलंय तुम्ही वेक्टर्स बद्दल? सर वेक्टर क्वांटिटी. ओके, वेक्टर क्वांटिटी. अजून काय काय ऐकलंय रे तुम्ही वेक्टर बद्दल? वेक्टर ही जी क्वांटिटी आहे जिला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे. ओके, म्हणजे मॅग्निट्यूड असा शब्द काहीतरी ऐकला असेल तुम्ही, बरोबर का? हो आणि सर. अजून एक कोणतरी सांगितलं डायरेक्शन, तूच सांगितलं कदाचित. हे सोडून अजून काय ऐकलंय तुम्ही? बिंदास सांगा, चुकीचं असू दे बरोबर असू दे नंतर बघू. नल वेक्टर, नल वेक्टर. ओके, अजून ते थोडं टाईप पॅरलल वेक्टर. नाही नाही, ते टाइप्स मध्ये आलं. आपण जरा बेसिक मधनं जाऊया. बेसिक, एक सेकंद. सर वेक्टर स्पीड. ओके, हा, हे असे शब्द ऐकला असेल, स्पीड वगैरे काहीतरी है ना. आणि सर ते वेक्टर फ्लुइडिटी नाही. आय हॅवंट हर्ड दिस. फ्लुइडिटी. नाही सर, थांबा. सर वेक्टर वेलोसिटी. व्हेलॉसिटी. ओके, असा शब्द ऐकलाय कधी याच्या अगोदर, व्हेलॉसिटी म्हणून पोरांनो? सर फक्त वाचलाय. ठीक आहे ना, वाचलाय म्हणजे ऐकला असशील ना कधी ना कधी तरी. हो सर. हा, तर हे सगळं तुम्ही कधी ना कधी ऐकलं असाल. ह्यातलं आता काय समजलंय तुम्हाला, काय नाही समजलं एवढं इम्पॉर्टंट नाही. जनरली 10th क्लासपर्यंत जे होतं तुम्हाला ते नुसतं रटणं होतं, याला नुसतं पाठ करायचं, ते लिहायचं परीक्षेत वगैरे. पण एकदा मुलं 11th ला गेली की त्यांना वेक्टरला अप्लाय करता आलं पाहिजे. जसं ट्रिग्नॉमेट्रीमध्ये नुसतं साइन कॉस टॅन माहीत असून फायदा नाही आहे. हाऊ टू यूज दोज क्वांटिटी, हाऊ टू यूज दोज रेशोज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. इन अ सिमिलर वे वेक्टर्स तुम्हाला नुसता माहीत असून इम्पॉर्टंट नाही आहे, हे नाही आहे, इनफ नाही आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की त्याला अप्लाय कसं करता आलं पाहिजे, तरच तुम्ही IIT वगैरे क्रॅक करू शकता, नीट वगैरे क्रॅक करू शकता. आणि तेच मी तुम्हाला आता शिकवेन. ठीक आहे, फक्त त्याच्या अगोदर समजून घेऊया वेक्टर्स काय असतात. सगळे मला वाटतंय सेम लाईनवर आहेत सध्या. हे शब्द कधी ना कधी तरी तुम्ही ऐकलं असाल, जरी नसेल ऐकलं तर टेन्शन नका घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया आपण ह्या चॅप्टरला. ओके, डिफायनिंग अ प्रॉपर्टी. एखाद्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी म्हणजे काय असते रे? समजा मला आता प्रॉपर्टी म्हणजे काय काय असू शकतं. कलर असू शकतो त्याचा. त्यानंतर समजा हा पेन असेल, हा तर त्याची लेंथ असू शकते. एखादा माणूस असेल तर तो किती दयाळू आहे, काइंड आहे. मी काय म्हणतोय कळतंय का? हे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना एखाद्या ऑब्जेक्टच्या किंवा एखाद्या लिव्हिंग हो थिंगच्या. सर. सगळ्यांना ते का लक्षात? हो अशा सर. यू कॅन एनलिस्ट नंबर ऑफ प्रॉपर्टीज, बरोबर. आता मला सांगा, ह्यातल्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज मेजर करण्यासारखे आहेत, म्हणजे तुम्ही सांगू शकताय मेजर करून की हा एवढा आहे म्हणून. सांगा भाऊ. लेंथ, मास, स्पीड. थांबा, एक मिनिट एक मिनिट. Distance. इथे मी अजून थोडंसं लिहितो. इथं मास म्हणून लिहितो एक. हा, हे चार आपण प्रॉपर्टीज मी काय केले तिथे लिहिलेत. मला सांगायतल्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज मोजण्यासारख्या आहेत, ह्यातल्या सांगायच्या मला. लेंथ आणि मास. लेंथ आणि मास. म्हणजे आपण असं सांगू शकतो का नाही की दिस पेन इज ऑफ लेट्स से 12 सेंटीमीटर, किंवा मास म्हटलं की दिस पेन इज ऑफ लेट्स से 50 ग्राम्स. मी काय सांगतोय कळतंय का? ह्याला मेजर करू शकता का तुम्ही कलरला, की माझं शेत 2.5 ग्रीन आहे, 2.5 ग्रीन, त्यांचं नाही सर. नाही. दिस इज अ प्रॉपर्टी बट यू कॅनॉट मेजर इट.
ऍग्री एव्हरीवन? हो सर. Yes. किंवा एखादा माणूस किती काइंड आहे, म्हणजे हा किती दयाळू आहे, समजा 10 दयाळू आहे, तो 20 दयाळू आहे, असं मेजर करू शकत नाही ना. तो आहे की नाही एवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ओके, समजते मी काय सांगतोय? मग अशा प्रॉपर्टीज ज्यांना तुम्ही मेजर करू शकता, सो आय कॅन कॉल इट एज मेजरेबल प्रॉपर्टीज. अशा प्रॉपर्टीजना म्हटलं जातं क्वांटिटीज. मी स्टोरी तयार करतो एक छोटीशी. परत हे कुठं तुम्हाला विचारणार नाही कोण, पण तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे, जे वाचताय त्याचं पूर्ण मिनिंग कळलं पाहिजे. क्वांटिटी कशाला म्हणायचं कळलं का सगळ्यांना? हो. ओके. हो सर. If I'm talking about any quantity, I need something to define that quantity. Like if I'm talking about length, तर length मी सांगताना कशी सांगणार? 12 सेंटीमीटर. So here 12 is the number. आणि सेंटीमीटर म्हणजे काय आहे रे? युनिट. Unit. So to define any quantity, I need two things. The number and the unit. आणि ह्या सगळ्याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड. ओके, सोप्या भाषेत सांगतो. हे काही कन्फ्यूज करून घेऊ नका, यातला काही पाठ करू नका. समजून घ्यायचं आणि विसरायचं याला. ठीक आहे? म्हणजे समजा मी जर विचारलं तुमचं वजन किती आहे आणि तुम्ही सांगितलं 60 kg, सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ युअर वेट. मी काय म्हणतोय कळतंय का? किंवा मी फोर्स अप्लाय केला, समजा किती फोर्स अप्लाय केला, तर 100 न्यूटनचा. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ दॅट फोर्स. किती म्हटलं की मॅग्निट्यूड सांगायचं. सगळ्यांना लक्षात आलं मी काय सांगतोय? एव्हरीवन? हो सर. ओके. आता क्वांटिटीज मध्ये दोन टाइप्स असतात. क्वांटिटीज, व्हेन आय टॉक अबाउट व्हॉट क्वांटिटी, देन देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज स्केलार. ओके, स्केलार क्वांटिटीज म्हणतात. अँड सेकंड इज वेक्टर क्वांटिटीज. आता हे काय असतं आपण एक्झाम्पल्स घेऊन शिकूया, कारण नुसते डेफिनेशन रटून काही फायदा नाही आहे. आणि अजून एक असतं टेन्सर म्हणून, विच इज आउट ऑफ युअर सिलेबस. तुम्हाला जर हायर फिजिक्स शिकायचं असेल नंतर तरच आपल्याला लागणार आहे. ओके, दोनच आपल्याला शिकायचे आहेत, स्केलर्स आणि वेक्टर्स. तर मला सांगा, प्रॉपर्टीज, मेजरेबल प्रॉपर्टीज, क्वांटिटीज, मॅग्निट्यूड, नंबर, युनिट, इथपर्यंत सगळी कहाणी क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ओके, चल आता थोडे एक्झाम्पल्स घेऊया काय. ओके, आय एम बिल्डिंग अ स्टोरी. लेट्स टॉक अबाउट सम एक्झाम्पल्स. मग त्यानंतर मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो, म्हणजे तुम्हाला पटतील डेफिनेशन्स. मला सांगा, एक बॅग आहे अशी, ठीक आहे, किंवा तुम्हाला हे सांगायचं, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास सांगायचा आहे. मास कशामध्ये मेजर करतो रे आपण? केजी मध्ये. kg. त्या ऑब्जेक्टचं मास 10 kg असेल. ओके, त्या ऑब्जेक्टचं मास 10 kg असेल. ह्याच्यासोबत मला अजून काय सांगावं लागतं का? 10 kg इन नॉर्थ डायरेक्शन, 10 kg इन साऊथ नाही सर. डायरेक्शन, असलं काय सांगावं लागतं का मला? नाही सर. दिस इज नॉट रिक्वायर्ड. सगळ्यांना लक्षात येते का मी काय सांगतोय? ओके. सेकंड, लेट्स से इफ आय एम टॉकिंग अबाउट सम क्वांटिटी लाईक फोर्स. आता फोर्स नंतर तुम्हाला शिकवणार आहे. मला सांगा, मी 3 ब्लॉक ठेवलेत काय जमिनीवर. विचार करायचा सगळ्यांनी. हे जर कळलं तरच तुमचं थिंकिंग डेव्हलप होणार आहे. असे 3 ब्लॉक ठेवले, सेम मास आहे, आणि ह्याच्यावर असा फोर्स अप्लाय केला आहे. ह्याच्यावर असा वरून फोर्स अप्लाय केला. जनरली मी हेच एक्झाम्पल देतो बऱ्यापैकी जणांना स्केलर वेक्टर शिकवताना. आणि ह्याच्यावर हा फोर्स अप्लाय केला. मला सांगा, ए, बी आणि सी फोर्समुळे काय येतं रे? मोशन येते, सगळ्यांना माहिती आहे ना, अनबॅलन्स फोर्स. हो सर. मला सांगा, तिघांचं मोशन सेम डिरेक्शनला होईल का? कारण नाहीतर तिघांचं मोशन सेम टाईपचं असेल का? नाही सर. नाही सर. नाही. ए ब्लॉक इकडे पळेल की नाही? सी ब्लॉक इकडे पळेल, आणि बी ब्लॉक कुठे पळेल? सर तो दबणार. दबणार. खूप जास्त फोर्स लावला, दया टाईपचा कोणता असेल तर तो आत घुसवेल की नाही त्याच्या? मी काय म्हणतो कळतंय का? मोशन इज नॉट, ओके, मोशन इज नॉट पॉसिबल हिअर फॉर द ब्लॉक बी. मग मी समजा तिन्ही फोर्स सेम मॅग्निट्यूडचे लावलेत, म्हणजे हा पण 10 न्यूटनचा लावलाय, हा पण 10 न्यूटनचा लावलाय, हा पण 10 न्यूटनचा लावलाय.
मग मी म्हटलं इथं 10 न्यूटन. मला समजा ह्या फोर्स बद्दल सांगायचं असेल तर अजून काय गरजेचं आहे का रे मला सांगणं? डायरेक्शन. का नुसतं डायरेक्ट. का नुसतं 10 न्यूटन सांगितलं की काम होतं? हे एक्झाम्पलचा विचार करून सांगा मला. सर डायरेक्शन सांगावी लागणार. ईस्ट डायरेक्शन किंवा वेस्ट डायरेक्शन, नॉर्थ की साऊथ. सगळ्यांना लक्षात येतंय? हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, ईस्टला आहे, वेस्टला आहे, नॉर्थ साऊथ. कळतंय मी काय म्हणतोय? सो इथं तुम्हाला काय गरजेचं आहे? डायरेक्शन गरजेची आहे. लक्षात येतंय सगळ्यांना? डायरेक्शन मी एन वर लिहितो. सो हिअर डायरेक्शन इज रिक्वायर्ड. थोडं थोडं फील येतोय का रे कन्सेप्टचा मी काय सांगतोय ते? हो सर. ओके. मग अशा थोड्या क्वांटिटी, आता या दोन्ही पण क्वांटिटीज आहेत बिकॉज दीज आर प्रॉपर्टीज अँड दिस कॅन बी मेजर्ड बिकॉज दे हॅव सम काइंड ऑफ युनिट्स. ओके, हे आहेत न्यूटन, मीटर वगैरे असलं काही पण. पण थोड्या क्वांटिटीज अशा आहेत ज्यांना काहीतरी मला डायरेक्शन सांगावी लागते आणि थोड्या क्वांटिटीज अशा आहेत ज्यांना डायरेक्शन नाही सांगितलं तरी सगळं होऊन जातं. तर असं जेव्हा असेल की एखादी क्वांटिटी जिचं मॅग्निट्यूड नुसतं सांगितलं की काम होतं, त्याला एक्स्ट्रा काही सांगायची गरज नाही, अशा क्वांटिटीजना आपण म्हणतो स्केलार क्वांटिटीज. आणि अशा क्वांटिटीज ज्यांना नुसतं मॅग्निट्यूड सांगून काम भागत नाही, त्यांच्यासोबत काय सांगावं लागतं? डायरेक्शन पण सांगावं लागते. अशा क्वांटिटीजना आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटीज. आता जसे जसे पुढचे चॅप्टर येत राहतील, मोशन, फोर्स, वर्क, एनर्जी, तसं तसं आपण नवीन नवीन स्केलार वेक्टर्स बघत जाणार आहे. फक्त ही फंडामेंटल डेफिनेशन सगळ्यांना लक्षात राहील. एव्हरीवन? अरे बोला, सन्नाट्यामध्ये जाता रे तुम्ही लगेच. हो सर. हो क्लिअर सर. आहे का? ह्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं गरजेचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्या मित्रांनो तुम्हाला घरी जेवायला बोलवलंय, ठीक आहे, आणि सांगितलं तुझ्या घरापासून माझं घर 5 किलोमीटरवर आहे. कुठं जाणार तुम्ही? 5 किलोमीटर कुठं चालणार? तुम्हाला माहित नाही त्याचं घर कुठं आहे, नुसतंच फोनवर सांगितलंय त्यांना. काय म्हणतोय कळतंय का सगळ्यांना? क्वेश्चन कळला का? हो. किंवा समजा मी असं म्हटलं तुमच्या घरातून 5 किलोमीटरवर एक खजिना दडलाय, खूप मोठा खजिना. ह्याच्यासोबत अजून काय सांगणं गरजेचं आहे तुम्हाला? सर डिरेक्शन. पाहिजे ना. डायरेक्ट तुम्ही जाणार कुठे? ढगात जाणार, पाताळात जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार, कुठं जाणार? So, डायरेक्शन सांगितलं पाहिजे. ही जी क्वांटिटी सांगितली ना मी, हिला म्हणतात डिस्प्लेसमेंट. हा शब्द ऐकला याच्या अगोदर कधी? हो सर. हो सर. ही जी क्वांटिटी मी डिस्प्लेसमेंट सांगितली त्याला नुसतं 5 किलोमीटर सांगून इम्पॉर्टंट म्हणजे इनफ नाही आहे. त्यासोबत मला अजून काय सांगायला पाहिजे? ईस्टला जा म्हणून. सो व्हेन आय टॉक अबाउट व्हॉट? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, such quantities, those are to define those quantities we need magnitude and direction. Okay, these quantities can be termed as vector quantities. सगळ्यांना लक्षात आले मी काय सांगतोय? एव्हरीवन? येस. ओके. किंवा समजा तुम्हाला म्हटलं मी 2 मीटर पर सेकंड तुम्हाला पळायचं आहे. किती ना? 2 मीटर पर सेकंड ह्या स्पीडनं पळायचं. कुठं पळायचं हे पण इम्पॉर्टंट आहे की नाही? सो समजा वेस्ट असेल, ओके, सो अशा ज्या क्वांटिटीजना वेलॉसिटी म्हणतात. तुम्हाला जरी आता नसेल कळलं टेन्शन नका घेऊ. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी हे नंतर होणार आहे आपल्याला चांगल्या प्रकारे. फक्त आता स्केलार आणि वेक्टर मधला डिफरन्स कळतोय का सगळ्यांना? हिअर आय नीड मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन टू डिफाईन दिस वेलॉसिटी. अदरवाईज दिस वेलॉसिटी विल बी इनकम्प्लीट. ओके, सगळ्यांना कळतंय हे? परत परत विचारतोय कळतंय का? कारण हे कळल्याशिवाय पुढचं कळणार नाही. सांगा मला. हो सर. ओके. मग अशा तुम्ही आता गुगलला जाऊन वगैरे सर्च करा कुठल्या क्वांटिटी स्केलार आहेत, कुठल्या क्वांटिटीज वेक्टर्स आहेत, कुठल्या क्वांटिटीज स्केलार पण नाही आहेत, वेक्टर्स पण नाही आहेत, कुठल्या क्वांटिटीज वेक्टर सारख्या वाटतात पण स्केलार आहेत. ठीक आहे. करंट माहिती आहे का तुम्हाला? करंट, इलेक्ट्रिक करंट ऐकलंय कधी? सर्किट ऐकलंय कधी? इथं बल्ब आहे समजा असा आणि हे बॅटरीला जोडलं. हे शाळेमध्ये कधी बघितलंय का असलं सर्किट कधी? बघितलं. हो सर बघितलं. मायनस. सो द करंट फ्लोज लाईक दिस. इलेक्ट्रॉन उलटे पळतात पण करंट असा पळतो. हे पण आपल्याला होणार आहे. मग करंटची दिशा प्लस टू मायनस आहे पण त्याची फिक्स दिशा नाही आहे. मी वायर कशी गुंडाळीन त्याप्रमाणे तो करंट पळतो. सो अशा पण गोष्टी ज्यांना डायरेक्शन असतं पण ती फिक्स नसते, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो? स्केलार म्हणतो. ठीक आहे. हे तुम्हाला लगेच पाठ व्हायची गरज नाही आहे, डोंट वरी. ठीक आहे. की बाबा करंटला स्केलार वगैरे हे हळूहळू तुम्ही शिकायला लागतं. पण
आय होप तुम्हाला स्केलर आणि वेक्टर मधला फंडामेंटल डिफरन्स कळालेला आहे आणि ह्यानंतर हे विसरायचं नाही. कोणी सुद्धा तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे स्केलर आणि वेक्टर मध्ये काय डिफरन्स आहे यानंतर. ओके, सो आता मुद्द्याचं बोलू आपण. आता वेक्टर्स मला समजा दाखवायचे असतील पेपरवर. फोर्स हा वेक्टर आहे. मी प्रत्येक वेळी बुक्की मारणार नाही ना कुणाला फोर्स दाखवण्यासाठी. कळतंय का? मला त्याला काहीतरी दाखव. पेपरवर ड्रॉ करताना काय करणार तुम्ही? सो दॅट इज कॉल्ड एज रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. हा शब्द ऐकला तुम्ही? रिप्रेझेंटेशन. हो सर. रिप्रेझेंटेशन म्हणजे दाखवायचं वेक्टरला आपण पेपरवर कसं. रिप्रेझेंटेशन ऑफ अ वेक्टर. तर वेक्टरच्या बेसिक प्रॉपर्टीज काय आहे? वी नीड मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. मग वेक्टरला दाखवण्यासाठी आपण सिम्पली काय यूज करतो? एक ॲरो यूज करतो. ॲरो माहिती आहे ना सगळ्यांना? ओके, ह्या ॲरोची जी लेंथ असते ती सांगते आपल्याला मॅग्निट्यूड बद्दल. म्हणजे जेवढा मोठा ॲरो, जेवढा लांब ॲरो, तेवढं त्याचं मॅग्निट्यूड जास्त, आणि जेवढा छोटा ॲरो तेवढं त्याचं मॅग्निट्यूड कमी. आणि हा जो हेड आहे त्याचा, याला हेड म्हणायचं आपण, आणि ह्या पॉइंटला टेल म्हणायचं. हा जो हेड आहे हा मला सांगतो त्याचे डायरेक्शन. वेक्टरला कसं रिप्रेझेंट करायचं कळलंय का रे सगळ्यांना? हो सर. ओके, म्हणजे समजा मला असे दोन वेक्टर्स दिले असतील. हा जर 10 न्यूटन फोर्स असेल तर हा 10 न्यूटन पेक्षा जास्त असेल का कमी असेल? दुसरा फोर्स कमी. कमी असणार, कारण त्याची लेंथ काय कमी आहे ना याच्यापेक्षा. सो मॅग्निट्यूड इज लेस. सो दिस मॅग्निट्यूड विल बी लेस दॅन 10 न्यूटन. सगळ्यांना समजते? सोप्या गोष्टी द्या, बोला. हो सर. ओके, हो सर. मग हा एरो कुठल्या दिशेला दाखवतोय? एक्स ऍक्सिसला दाखवतोय. सो डायरेक्शन पण झालेली आणि मॅग्निट्यूड पण झाला आता. ओके, सो दिस इज अ रिप्रेझेंटेशन. आता प्रत्येक वेळी ड्रॉ करत बसायचं नसेल, मला सांगायचं असेल वेक्टर असा दिसतो, तर दिस रिप्रेझेंटेशन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज. समजा आता वेक्टरचं नाव मी ठेवलं ए, तर त्याच्यावर फक्त त्या लेटरवर ॲरो काढायचा असा. ठीक आहे, वेक्टर जरी उलटा जरी असला तरी त्याचा ॲरो असाच काढायचा. समजलंय? उभा जरी असला तरी ॲरो त्याचा असाच काढायचा. समजलंय सगळ्यांना? हो सर. ओके, किंवा तुम्ही कॅपिटल मध्ये दाखवायची गरज नाही, छोटा एरो सुद्धा, छोटा लेटर सुद्धा लिहू शकता. सीबीएसई ची जर पुस्तकं बघितलं तुम्ही 11-12 ची, तर त्याच्यामध्ये हे एरो दाखवत नाही. ते काय करतात? असं बोल्ड लेटर काढतात. बोल्ड वगैरे ऐकलं असेल की तुम्ही याच्या अगोदर? हो सर. ओके, हो सर. सो आय होप जर तुम्हाला ड्रॉ करायचं असेल, ओके, ग्राफिकली ड्रॉ करायचं असेल, देन यू विल यूज दिस काइंड ऑफ रिप्रेझेंटेशन. अँड इफ यू वॉन्ट टू राईट अ वेक्टर, ओके, मॅथमॅटिक्स मध्ये इक्वेशन वगैरे लिहिताना, ओके, देन यू विल यूज दिस रिप्रेझेंटेशन. सो आय होप दिस थिंग्स आर क्लिअर टू यू. ओके, पुढे जाऊया थोडं. हो सर. ओके, सो हेड अँड टेल आय होप तुम्हाला कळलेलं आहे. मग मला एक क्वेश्चनचा आन्सर दे रे. सोपा क्वेश्चन विचारतो, जस्ट ट्राय टू सॉल्व दिस. समजा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ह्याच्यामध्ये मी एक असा वेक्टर ड्रॉ केला असा. ओके, ह्याचा जो हेड आहे हा हेड, आणि ह्याची जे टेल आहे त्या हेडचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेत. लेट्स से 4, नाही 4 नाही येणार आहे, बरं ठीक आहे, 4,6. आणि हा जो टेल आहे ह्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेत 2,1. आणि इथं म्हटलंय स्केल इज गिवन ॲज, किंवा स्केल राहू दे, कन्फ्यूज व्हाल तुम्हीच. मला सांगायचं मॅग्निट्यूड किती असेल. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं रे वेक्टरचं? पुरानो आताच बोललो आपण. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं वेक्टरचं? बरं दिसतंय का हे? लेंथ असते ना. तुम्हाला काय करायचं कळलं का क्वेश्चन मध्ये? सर 2,5. नाही, मॅग्निट्यूड हा फक्त नंबर येईल, कोऑर्डिनेट्स नाही येणार त्याचे काय. मला लेंथ काढायची आहे. ही लेंथ काल काढायला शिकवली की तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये? हे विसरला तुम्ही. एखाद्या लाईनची लेंथ कशी काढतात त्याचे, जर पॉइंट किती असतील तर? रूट 29. रूट.
हे तुम्हाला दिलं होतं की नाही? रूट 20. हा डिस्टन्स 2 आहे आणि हा किती असणार आहे? हा डिस्टन्स सांगा. 4. 4 आहे की नाही? मग हा डिस्टन्स किती असणार ह्या ट्रायंगल मध्ये? हा म्हणजे हा जर मी वेक्टर काढला असा आणि त्याचे जर मला हे माहित असतील हे असे, सो हा 2 आहे, हा 4 आहे, म्हणजे राहिलेला पार्ट किती असणार? हा 2 असणार की नाही? हो सर. ओके. त्यानंतर हा डिस्टन्स किती आहे? 1 आहे आणि हा डिस्टन्स किती आहे? 6 आहे. कालचं लेक्चर कळलं असेल तरच हे जमणार आहे बरं का. तर दिस डिस्टन्स विल बी 5 ऑब्विसली. सगळ्यांना कळलंय का? हो सर. मग मॅग्निट्यूड कसं काढणार? 90 डिग्रीला घेऊन पायथागोरस ऍडिशन कराल ना याची. सो दिस विल बी √5 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. सो दिस विल बी 25 प्लस 4 दॅट विल बी √29. ह्याला डेसिमल मध्ये सांगा जरा मला. 5 पॉईंट समथिंग असेल की नाही? 5.4. हे माहिती आहे का सगळ्यांना? जमते का आता? 29 हो मधून सर. 5 चा स्क्वेअर 25 वजा करा. सो दिस विल बी 4 रिमाइंडर. त्या रिमाइंडरला ह्या 5 च्या डबलनं डिवाइड करा. 5 into 2 म्हणजे डबल किती येणार त्याचा? 10 येणार ना. सो 4/10 विल बी इक्वल टू 0.4. सो दिस आन्सर विल बी 5.4. हे जरी नसेल जमत आता टेन्शन नका घेऊ, बट आय होप यू हॅव गॉट हाऊ टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर इफ इट्स हेड अँड टेल पोझिशन्स आर गिवन. कळलंय का सगळ्यांना? हो सर. का अवघड वाटतंय? सार्थक, वेगळं केलंस तरी आन्सर हेच आले का वेगळं काय आलंय? रूट मध्येच वजा बाकी करायला लागते. चालेल, करू शकतोस. तोच फॉर्म्युला ना x2 - x1 वगैरे तो. काय वापरायची गरज नाही, इथं बघून सांगू शकतो आपण 4 - 2 6 - 1 वगैरे. सो पुढे जाऊया का कन्फ्यूज झालाय तुम्ही? सांगा जरा. हे कळलंय का तुम्हाला? रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. हो सर. ओके. हो सर. त्यानंतर आपण बघायचं नेक्स्ट पॉईंट. हे थोडं थेरॉटिकल असणार आहे सुरुवातीला. नेक्स्ट पॉईंट विल बी टाइप्स ऑफ वेक्टर. नेक्स्ट पॉईंट विल बी टाइप्स ऑफ वेक्टर्स. ठीक आहे. हे जे तुम्हाला शिकवतोय दिस इज प्युअरली ऑफ 11th क्लास. हे तुम्हाला तुमच्या शाळेच्या पुस्तकात कुठेही सापडणार नाही. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित ऐका आणि दुसरीकडे कुठेही शिकायची गरज नाही, म्हणजे वेगळं वाचायची गरज नाही. हे जे मी सांगतोय ते जरी तुम्ही वाचलं तरी पुरेसं आहे. सो टाइप्स ऑफ वेक्टर्स. त्यात सगळ्यात पहिला पॉईंट आहे, काय म्हणूया आपण, याचे भरपूर टाइप्स आहेत याचे, पण सुरुवात कुठनं करूया? पॅरल वेक्टर्स पासून स्टार्ट करूया. मला सांगा, 2 पॅरल लाईन्स मध्ये अँगल किती असतो रे? सर 0 डिग्री. बरोबर. 0. मला सांगा, मी जर 2 वेक्टर्स असे ड्रॉ केले, फक्त विचार करून सांगा या 2 वेक्टर्स मध्ये फरक काय? ह्या वेक्टरला मी ए वेक्टर, मॅग्निट्यूडचा. सर लेंथ मॅग्निट्यूडचा. मॅग्निट्यूड्स आर डिफरंट बट व्हॉट इज सेम? सर डिरेक्शन. डायरेक्शन. सच काइंड ऑफ वेक्टर्स आर कॉल्ड एज पॅरल वेक्टर्स. सगळ्यांना कळले काही? हो सर. ह्याची टाइप आहे अँटी पॅरल वेक्टर्स. अँटी वगैरे शब्द ऐकले का कधी तुम्ही? हो सर. हो सर. अँटी म्हणजे काय असतं? अपोजिट. हो सर अपोजिट. दोघांच्यात विचार करून सांगा काय काय वेगवेगळं आहे. Direction. ईशान म्यूट हो. ईशान म्यूट हो. And magnitude. खूप नॉईज होते माझं. सॉरी सर. अरे सॉरी काय? एक वेक्टर उलटा आहे. मॅग्निट्यूड सेम आहेत का यांचे? नाही. मॅग्निट्यूड पण डिफरंट आहेत. आणि डायरेक्शन डिफरंट आहेत. आणि स्पेशल काय आहे डायरेक्शन बद्दल? उलटे आहेत direction. अपोजिट. कळलं का सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. सो पॅरल वेक्टर, अँटी पॅरल वेक्टर हे समजून घ्यायचं आणि पुढे सरकायचं आहे फक्त आपल्याला. आय होप तुम्हाला कळतंय हे पॅरल वेक्टर, अँटी पॅरल वेक्टर काय असतं. तिसरं मी म्हटलं इक्वल वेक्टर्स. काय वाटतंय रे तुम्हाला इक्वल वेक्टर्स मध्ये काय असेल? काय वेगळं असेल पॅरल पेक्षा? सर त्यांची मॅग्निट्यूड सेम असेल. डायरेक्शन काय पण असेल चालते.
सेम. नाही ती पण सेम असेल. पण सेम पाहिजे. म्हणजे मी जर असे वेक्टर्स काढले दोन, तर एक मिनिट, त्यांना मी इक्वल वेक्टर्स म्हणू शकतो का? हो सर. हो सर. हो सर. A vector, B vector. So here I can say A vector is equal to B vector. कळले का सगळ्यांना? These are equal. हो सर. ओके. ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. समजा असा एक वेक्टर काढला, मी ड्रॉ केला, आणि हा असा एक वेक्टर ड्रॉ केला. ह्यांची जी लेंथ आहे ती सेम आहे. कळतंय मी काय म्हणतोय? हो हो सर. सर. ओके, म्हणजे हे x आहे, हा पण x आहे. यांची काय लेंथ सेम आहे. लेंथ सेम आहे, पण डायरेक्शन सेम आहेत का रे? नाही. नाही. लेंथ सेम आहे म्हणजे काय सेम आहेत मग? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूडला, हे मगाशी सांगायचं विसरलो मी तुम्हाला, जो मॅग्निट्यूड असतो वेक्टरचा त्याला असं लिहिलं जातं. असे दोन रेषा काढायच्या आणि त्याच्यामध्ये असा वेक्टर लिहायचा ज्याचा मॅग्निट्यूड काढायचा आहे आपल्याला. हे कधी शिकलाय? मॉड म्हणतात त्याला. शाळेमध्ये कधी ऐकलंय? हो सर. ओके, हो सर. टेन्शन नका घेऊ. मॉड मध्ये जरी तुम्ही -2 टाकला तर बाहेर ते +2 होतं. मॉड मध्ये +2 टाकला तर बाहेर +2 होतं. हे काय करतं? पॉझिटिव्ह बनवतो व्हॅल्यूला. ठीक आहे. आता सध्या तुमच्यासाठी एवढंच इम्पॉर्टंट आहे, मॉड्युलसचा अर्थ, मॉड. किंवा याला कधी कधी नुसतंच लेटर लिहायचं, त्याच्यावर ॲरो काढायचं नाही. ॲरो दाखवतो डायरेक्शन, मी डायरेक्शन काढलं, वेक्टर मध्ये राहिलं काय? मॅग्निट्यूड. तर मी इथं काय म्हणू शकतो ह्या केसमध्ये? A इज इक्वल टू B, बट A वेक्टर इज नॉट इक्वल टू B वेक्टर. मला सांगा, इथं जे मी लिहिलंय ते कळलंय का सगळ्यांना? दोन्ही केसेस हो सर. हो सर. 100%. 100%. ओके. हो सर. आणि दुसरं इथं म्हणतो अपोजिट, म्हणजे चौथा पॉइंट आहे अपोजिट वेक्टर्स. ओके, किंवा यांना निगेटिव्ह वेक्टर सुद्धा म्हणतात. ओके, निगेटिव्ह वेक्टरचा अर्थ असतो ह्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण यांची डायरेक्शन एकमेकाशी अपोजिट आहे. सगळ्यांना कळलंय? हे फक्त लक्षात ठेवा, यातलं काही पाठ करायचं नाही रे. हो सर. उगाच मेमरी या कचऱ्यानं भरायची नाही. हे हो, सगळं सर. करायचं आहे फक्त आणि पुढे सरकायचं आहे. लक्षात आलं? आय होप तुम्हाला हे पॉइंट्स कळलेले आहेत. ठीक आहे. हे ह्याच्यातनं काय होतंय, तुमचं जरा थिंकिंग डेव्हलप होते आणि वेक्टर जरा सोपा वाटायला लागतो. त्यासाठी मी टाइप्स घेतले. आय होप दिस इज क्लिअर. त्यानंतर 5वा टाइप आहे युनिट वेक्टर. युनिट म्हणजे काय असतं रे? कोण सांगेल मला? युनिटचा अर्थ काय? एकक. एकक, बरोबर. अजून युनिटी. युनिटचा अर्थ 1 असतो. काय असतो? युनिटचा अर्थ 1. मग गेस करा बघू, युनिट वेक्टर काय असेल? 1 म्हणजे काय सांगतोय मी त्याच्याबद्दल? विच हॅव युनिट मॅग्निट्यूड. असा वेक्टर, लक्ष द्या, असा वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड किती आहे? 1. ज्याचं मॅग्निट्यूड किती आहे? 1. सो एनी 1. वेक्टर दॅट हॅज मॅग्निट्यूड इक्वल टू 1 इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. समजतंय? आणि त्या वेक्टरला दाखवण्याचं एक स्पेशल नोटेशन आहे. हे फक्त लक्षात ठेवा, त्याला टोपी घालायची आपण. दाखवतात ए वेक्टर, त्याच्यावर असं कॅप लावतात अशी छोटीशी. मग जर तुम्हाला कधी पण वेक्टरच्या वर असा कॅप दिसला छोटासा, मग तो कुठला पण असू दे, असा आय कॅप म्हणून एक वेक्टर असतो, जे कॅप म्हणून एक वेक्टर असतो, के कॅप म्हणून एक वेक्टर असतो, एन कॅप म्हणून एक वेक्टर, असे भरपूर वेक्टर स्लोली येणार आहेत. तुम्हाला हे लगेच कळणार नाही आता काय सांगतोय ते, पण असे वेक्टर्स येत राहणार आहेत. या सगळ्यांच्यावर कॉमन काय आहे? कॅप आहेत. कॅप आहेत म्हणजे सगळे कुठल्या टाईपचे वेक्टर्स आहेत? युनिट वेक्टर्स. युनिट वेक्टर. युनिट वेक्टर. त्यांची डायरेक्शन काय पण असू शकते. कोण एक्स ऍक्सिसला असेल, कोण वाय ऍक्सिसला असेल, कोण झेडला असेल, कोण तिरकाच असेल, इकडं तिकडं कसा पण असेल तो. वी डोंट केअर, बट देअर मॅग्निट्यूड्स आर 1. हे कळलंय सगळ्यांना मी काय सांगतोय? हो सर. So unit vector is a type of vector which has magnitude equal to 1. So this is most important. मग विचार करा, समजा मी एक असा वेक्टर घेतला काय, लेट्स से दिस इज ए वेक्टर, मोठा वेक्टर, युनिट वेक्टर नाही आता. ओके, आणि मी समजा म्हटलं याचं मॅग्निट्यूड 10 आहे. मला ह्याच्या दिशेनं एक युनिट वेक्टर ठेवला मी समजा असा. असे किती युनिट वेक्टर्स एका मागे एक ठेवायला लागतील रे, जेणेकरून हा टोटल वेक्टर 10. सांगा बघू. 10. 10.
हे समजते सगळ्यांना काय सांगतोय? तर 10 ड्रॉ करत बसत नाही मी, हो सर. पण आय होप तुम्हाला कळायला लागले काय सांगतोय मी, बरोबर? म्हणजे हा जो ए वेक्टर आहे, तुम्ही असं म्हणू शकतो का 10 टाइप्स ऑफ युनिट वेक्टर्स आहे. म्हणजे हा एक वेक्टर युनिट वेक्टर म्हणतो मी. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. आणि 10 म्हणजे काय? हो. 10 म्हणजे काय? इथं 5 असतं समजायचं मॅग्निट्यूड, तर 5च वेक्टर काढले असते की नाही आपण? 4 मॅग्निट्यूड हो असतं, सर. 4 म्हणजे हे 10 म्हणजे कोण आहे इथं? काय आहे इथं? 10 म्हणजे काय? मॅग्निट्यूड आहे ना त्याचं. कन्फ्यूज नका हो रे. So this A vector can be written as magnitude of that vector into its unit vector. मी अजून एकदा सांगतो, तुम्हाला हे पाठ होणार नाहीये, पण ऍटलिस्ट हे समजले का काय सांगतोय ते? होय. हो सर. ओके. मग युनिट वेक्टर आपण कशासाठी वापरतो? डायरेक्शन दाखवण्यासाठी. टू यूज डायरेक्शन. मग एक युनिट वेक्टर आहे, स्पेशल युनिट वेक्टर, ज्याला आय कॅप म्हणतात. हा एक्स ऍक्सिसची डायरेक्शन दाखवतो. मग समजा मला म्हणायचं असेल एक कार आहे, ओके, डब्बा कार काढू तुम्ही अशी. ही कारचं स्पीड लेट्स से किती आहे? 20 मीटर पर सेकंड आहे, आणि ती कार एक्स ऍक्सिस कडे निघाली आहे. मग मला याची व्हेलॉसिटी लिहायची आहे. व्हेलॉसिटी स्केलर आहे का वेक्टर आहे? वेक्टर. मग वेक्टर म्हटल्यावर मला काय काय गरजेचं आहे दाखवण्यासाठी? बोला. डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मग मॅग्निट्यूड माहिती आहे की नाही आपल्याला, कितीनं पळतोय तो? हो सर. ह्या सोबत म्हणजे इथं ए कॅप लिहिला बघा, हा ए कॅप नव्हे, ए बार म्हणजे हे मॅग्निट्यूड लिहिलं बघा तिथं. आणि ह्यासोबत अजून काय दाखवायला पाहिजे रे मला? डायरेक्शन. एक्स ऍक्सिस दाखवण्यासाठी आपण आय कॅप वापरतो. सो हे आता मी असंच सांगतोय, नंतर हे प्रॉपरली बघूया आपण. तर त्यासोबत मी असं आय कॅप जोडू शकतो. कळलं वेक्टरला कसा दाखवायचा असतोय? हो सर. ओके. हो सर. ह्याच व्हेलॉसिटी वेक्टरला तुम्ही असं लिहू शकता, 20 आय कॅप. हेच तुम्हाला शिकायचं आहे स्लोली. सो हे युनिट वेक्टर जे आहे त्यांचा वापर करून घेतो आपण, त्यांना टोपी घालतो आपण. काय वापर करून घेतो? त्यांचा बाकी काही उपयोग नाही. मी समजा एखाद्या 100 एक नंबर आहे, त्याला 1 न मल्टिप्लाय केला, काय फरक पडतो का रे त्याच्या मॅग्निट्यूड मध्ये? नाही सर. नाही. मग युनिट वेक्टर मुळे काय फरक पडेल का मॅग्निट्यूड मध्ये? नाही. पण त्याच्यामुळे काय येईल? त्याला डायरेक्शन येईल की नाही? हो सर. सो हो. एक लक्षात ठेवायचं, युनिट वेक्टर्स आर यूज टू गिव्ह अ डायरेक्शन टू सम काइंड ऑफ, म्हणजे कुठल्या पण स्केलरला जर मला डायरेक्शन द्यायची असेल, असं कुठल्या पण देता येत नाही, पण जर एखाद्या मॅग्निट्यूडला डायरेक्शन द्यायची असेल तर मी काय वापरणार? युनिट वेक्टर. हे पाठ करायचं, हे जे सांगितलं ते पाठ करायचं. हे बाकीचं यातलं काय पाठ नसेल चालतं. हे जे सांगितलं ना, हे स्किल आहे, तुम्हाला जमलं पाहिजे. मला एक स्पीड दिलंय, त्याला व्हेलॉसिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. स्पीडला फक्त कितीनं पडतोय ते सांगितलं तरी चालतं. गाडीमध्ये काय असतो रे तो काटा कसला असतो? स्पीड सांगतो, त्याला काय म्हणतो आपण? सर ओडोमीटर. और स्पीडोमीटर म्हणतो की नाही, जो स्पीड सांगतो आपल्याला. हो सर. मग मला सांगा, रिव्हर्स घेताना तो काटा खाली जातो का रे असा उलटा? नाही सर. नाही सर. याचा अर्थ काय आहे? स्पीडला डायरेक्शन मॅटर करते का? नाही सर. मी काय नाही. बोलतोय कळतंय? म्हणजे स्पीड स्केलर आहे, त्याला डायरेक्शन दिली नाही तरी चालते, पण स्पीडला डायरेक्शन दिली की त्याची म्हणते व्हेलॉसिटी. स्लोली फील येते कन्सेप्टची स्केलर वेक्टरशी पोरांनो. हो सर. हो सर. सो दिस इज इम्पॉर्टंट. हे कळणं गरजेचं आहे तुम्हाला. हे बाकी गुगलला कुठं पण सर्च केलं तर मिळून जाईल तुम्हाला. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला, ह्याचा फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला हे शिकून कुठं अप्लाय करायचं हे शिकायचं आहे, तरच तुम्ही या हायर एक्झाम्स क्रॅक करू शकता. तुम्हाला त्या लेवलचं थिंकिंग डेव्हलप करायचं आहे आता सध्या. ओके. सो लास्ट टाईप घेतो मी फक्त. याचे असे भरपूर टाईप्स आहेत, ऍक्शियल वेक्टर्स, हे वेक्टर्स, ते वेक्टर्स. फक्त लास्ट टाईप घेतो ज्याला आपण म्हणतो नल वेक्टर. नल हा शब्द ऐकलाय कधी याच्या अगोदर? हो सर. हो सर. सेट हो रिलेशन सर. झाले का तुम्हाला? नल सेट वगैरे असलं झालंय कुठं? हो सर. हो सर. ऐसा नल्ला बैठा है वहां पे, म्हणजे असा रिकामा बसलाय. रिकामा म्हणजे काय? किती नंबर असणार इथं? 0. 0. 0. सांगा बघू, विचार करून सांगायचं वेक्टरचं काय मिनिंग असेल नल वेक्टरचं? मॅग्निट्यूड 0. अ वेक्टर दॅट हॅज मॅग्निट्यूड इक्वल टू 0. मग काय उपयोग त्याचा? डायरेक्शन काय असेल सांगा बघू. म्हणजे हा जर मी ॲरो ड्रॉ केला लेट्स से, ह्याचे मॅग्निट्यूड 10 आहे, मला 0 मॅग्निट्यूडचा ॲरो कसा ड्रॉ करेन ते सांगा बघू. काय होईल ते वेक्टर?
हा विचार करू आणि काम करा, रिलॉग इन करा. ठीक आहे, मीटिंग एंड झाली की रिलॉग इन करा, तोपर्यंत विचार करा. मला जर एक हां लक्ष द्या. आता याचा मॅग्निट्यूड 10 आहे. मला जर ह्याचा मॅग्निट्यूड 5 म्हणायचं असेल तर हा ॲरो निम्मा करेन की नाही मी? बोला. हे हो सर. निम्मा होत नाहीये, मरू दे. पण मी काय सांगतोय कळतंय? ॲरो निम्मा होईल की नाही रे? हो सर. हो सर. त्याला जर मी अजून निम्मा केला म्हणजे 2.5 मॅग्निट्यूड केलं तर तो अजून निम्मा होईल. त्याला 1 केला तर अजून कमी होईल. 0.5 केला तर अजून कमी होईल. मी जर त्याला 0 म्हटलं तर किती होईल त्याचं? काय होईल त्याचं? काय बनेल तो ॲरो? पॉइंट वन. पॉईंट बनेल. Point. विचार करताय का सगळेजण? मग पॉईंटला हो डायरेक्शन सर. काय असते? कुठल्या दिशेला पॉईंट असतो? So we cannot specify, yes, we cannot specify the direction. The direction. I hope everyone is clear. मग हे नल वेक्टर का शिकतोय सर? काय गरज आहे? वेक्टर हा ऍक्च्युली मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, पण मॅथमॅटिक्समध्ये मे बी तुम्ही 11च्या एंडला किंवा 12th मध्ये शिकतात. समजा एक मी काय घेतला, एक ब्लॉक घेतला काय असा, आणि त्याच्यावर 2 फोर्स अप्लाय केलेत. तुम्ही तिकडनं फोर्स अप्लाय केला 100 न्यूटनचा, मी इकडनं फोर्स अप्लाय केला 100 न्यूटनचा. ब्लॉक हलेल का रे जागचा? नाही. नाही. म्हणजे या 2 नाही. फोर्सचा इफेक्ट काय आहे? 0 आहे की नाही? हो सर. म्हणजे ह्यांचा जो हो. रिझल्टंट म्हणजे नेट फोर्स म्हणतात त्याला. हा शब्द ऐकलाय कधी? नेट फोर्स वगैरे असलं काय? हो सर. हो सर. तर नेट फोर्स किती येणार? 0 न्यूटन. पण आहे तो फोर्सच ना, आहे तो वेक्टरच. जरी 0 असला तरी त्याचे डायरेक्शन सांगायला पाहिजे. सो असे जे असतात, जे 0 बनतात कॅल्क्युलेशनमुळे, तसल्या वेक्टर्सना आपण म्हणतो नल वेक्टर्स. लक्षात आलं? मग हे का सांगतोय तुम्हाला की बाबा रिझल्टंट कुठेतरी 0 येऊ शकतो आणि तुझा ऑप्शनमध्ये 0 नसणार, नल असणार. मग तुम्हाला आठवलं पाहिजे, अरे हा असं काहीतरी होतं. तरी पण तुम्हाला शिकवलं नसतं तरी कॉमन सेन्सनं तुम्ही लिहिलं असतं सोडा, एवढं काही नाही. पण आय होप नल वेक्टर कळलेला आहे सगळ्यांना, बरोबर? हो सर. ओके. हो सर. तर हे सगळं होतं बेसिक, वेक्टर्सचं बेसिक होतं सगळे. म्हणजे हे जर तुम्हाला माहित झालं तर तुम्ही वेक्टरचा स्वतःहून सेल्फ स्टडी सुरू करू शकता. म्हणजे तुम्हाला एक बेसिक फाउंडेशन क्लिअर झालं आता. वेक्टर काय असतात, हाऊ दे आर डिफरंट फ्रॉम स्केलार्स, व्हॉट आर देअर टाइप्स, हाऊ टू रिप्रेझेंट अ वेक्टर. म्हणजे तुम्ही आता कुठलं पण 11वी-12वीचं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला असले लेटर्स भरपूर सापडतील. किमान एक 10-15 हजार असले लेटर्स असणार. कुठलं पण पुस्तक आहे, एच सी वर्मा घ्या, आरामात असे फोर्समध्ये येणार आहे, सगळीकडे येणार असले वेक्टर. म्हणजे असं लेटर दिसेल त्याच्यावर ॲरो दिसेल. सो इट इज अ वेक्टर. आणि वेक्टर ज्याच्यावर, वेक्टरवर ज्याची कमांड, असे थोडे चॅप्टर्स आहेत, वेक्टर्स, ट्रिग्नॉमेट्री, कॅल्क्युलस. कॅल्क्युलस मी घेणार आहे नंतर. ह्यांच्यावर यांची कमांड, त्यांना फिजिक्समध्ये कुठंच अडचण येत नाही. आणि जे नीटला जे पोरं जातात, नीट माहिती आहे ना सगळ्यांना, नीट एक्झाम मेडिकलसाठी असते. हो सर. हो. हो सर. नीटसाठी प्रिपेअर करत असतात, त्यांना फिजिक्स अवघड जातं. आणि ते ह्याच कारणामुळं, कारण ते काय करतात, 10वी पर्यंतच्या मॅथ्सवर जातात, पण तिथं त्यांना कोण शिकवत नाही कॅल्क्युलस, वेक्टर्स वगैरे. मग जर चांगली इन्स्टिट्यूट असेल तर घेतात, पण नसेल तर मग ते काही तर गाशा गुंडाळतात आणि शिकवतात. त्यामुळे मुलांना फिजिक्समधली गणितं सुटत नाही सिम्पली. म्हणजे सगळं कळतं, फोर्स कळतो, इक्विलिब्रियम कन्सेप्ट कळतात, सगळं कळतं, फक्त ते मग अप्लाय करताना सोडवताना येत नाही, सोडवायला येत नाही. ठीक आहे, आपण पहिल्यांदा ते सोडवायचं कसं शिकूया, नंतर मग कन्सेप्ट हळूहळू डेव्हलप करत जाऊया. सो नेक्स्ट पॉईंट इन दिस इज व्हॉट? वेक्टर अल्जेब्रा. ही ग्राफिकल ॲडिशन वगैरे काय वाचू नका. अल्जेब्रा ऐकलाय तुम्ही याच्या अगोदर पोरांनो? हो सर. ओके. अल्जेब्रा म्हणजे हेच असतं ना, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एपी, जीपी, एचपी वगैरे सगळ्या गोष्टी.
तसंच वेक्टरची ऍडिशन थोडीशी वेगळी असते, वेक्टरचं सबट्रॅक्शन थोडं वेगळं असतं. ठीक आहे, मग त्याचा फील दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही का वेगळं असतं ते. समजा माझ्याकडे एक काय बॅग आहे समजा अशी एक, आणि त्या बॅग मध्ये काय करतोय मी, असे स्टोन्स टाकतोय. लेट्स से पहिला स्टोन टाकला मी, हा स्टोन होता 2 kg चा. आता अजून एक स्टोन टाकला समजा त्याच्यामध्ये, तो 4 kg चा. आता टोटल मास किती झालं रे? 6 kg. एकदम सोपा क्वेश्चन विचारतोय, तुम्हाला वाटेल सर काय विचारताय म्हणून. ठीक आहे, मग कळेल तुम्हाला मी का करतोय हे सगळं. समजा त्याचा अजून एक दगड टाकला मी असा, लेट्स से हा 3 kg चा आहे, थोडा हलका आहे तो. तर आता मास किती होणार? 9 kg. 9 kg. 9 kg. पहिल्यांदा 3 टाकला असता, नंतर 2 टाकला असता, नंतर 4 टाकला असता, तर आन्सर बदललं असतं का हे? नाही. सगळ्यांना कळतंय? नाही. म्हणजे मास बदलणार नाही ना, तुम्ही कसं पण टाका त्याला. बॅगला उलट केलं समजा मी, मास बदलेल का? नाही. काही जरी नाही. तर बदलणार नाही. नाही, मग हे मास काय आहे? स्केलर आहे. त्याची जेव्हा तुम्ही काय करता, ऍडिशन करता, त्यावेळी तुम्ही नॉर्मल अल्जेब्रा वापरला तरी चालतो. सो शाळेत जो शिकलोय तो आपण, आणि हे सांगायची पण तुम्हाला गरज नाही. सो जे शाळेत तुम्ही शिकतो ना, ती अधिक वजाबाकी बेरीज वगैरे सगळं, ते मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सबट्रॅक्शन ऍडिशन वगैरे, ते सगळ्याला कुठला अल्जेब्रा म्हणूया आपण? नॉर्मल अल्जेब्रा म्हणूया. सो वी कॅन यूज नॉर्मल अल्जेब्रा फॉर ट्रीटमेंट ऑफ स्केलार्स. हे कळलं का सगळ्यांना? पहिलं एक्झाम्पल एव्हरीवन. हो सर. ओके, आता ह्याच्या उलट हे का सांगितलं तुम्हाला कळेल मला. समजा एक टेबल आहे असा, ओके, दिस इज अ टेबल. ह्याचे 4 पाय दाखवतो मी असे. तर टेबलवर समजा एक असा दगड किंवा असा एक छोटासा ब्लॉक ठेवला मी असा, त्याच्यावर एकानं इकडच्या दिशेला फोर्स लावला. हा समजा एक्स ऍक्सिस आहे आणि हा लेट्स से वाय ऍक्सिस आहे. पेपर असा आडवा ठेवलाय तुम्ही, इकडे एक फोर्स लावला, लेट्स से दॅट फोर्स इज F1, आणि त्याला मी असं दाखवतोय, हे वर एरो दाखवतोय. याचा अर्थ काय रे? उजव्या दिशेला फोर्स लावलाय. काय मिनिंग आहे त्याचा? X axis. कळतंय का? एक्स ऍक्सिस. तसं नाही, तो वेक्टर आहे दाखवण्यासाठी केलंय मी सगळं. लक्षात आलंय का सगळ्यांना? हो सर. तसाच फोर्स मी असा लावलाय. हा फोर्स तिरका आहे का दिसतोय तिरका फक्त? दिसतोय तिरका. दिसतोय. आहे वरच्या बाजूला की नाही तो? वरच्या बाजूला हो म्हणजे सर. तिकडच्या बाजूला 90 डिग्रीला. म्हणजे जर वरून बघितलं कोणी तर असं दिसेल की F1 इकडं अप्लाय केलाय आडवा आणि F2 वरून अप्लाय केलाय. फक्त 3D मध्ये दाखवताना मी असं दाखवतोय. लक्षात आलंय सगळ्यांना काय सांगतोय मी ते? हो सर. ओके, सो लेट्स से दिस इज F2 फोर्स. मला सांगा, एकानं जर इकडनं खेचला, एकानं जर तिकडनं खेचला, हे बॉडी कुठं पळेल रे? वर. दोघांच्या मधून. तिरक वर. कशी पळेल ती बॉडी? सांगा भाऊ मला. अलॉंग दिस लाईन पळेल की नाही अशी तिरकी? हो सर. हो सर. हो. इससे हमें क्या सीखने को मिला? सांगा भाऊ, काय कळालं तुम्हाला याच्यात? ह्यातनं आपल्याला कळतं ऍडिशन ह्या दिशेला. 2 वेक्टरची ऍडिशन सुद्धा वेक्टरच पाहिजे, आणि तिची डायरेक्शन पण असते. मग समजा हा 10 न्यूटनचा फोर्स असता, हा 20 न्यूटनचा फोर्स असता, तर टोटल फोर्स 30 म्हणायचा नाही, कारण वेक्टर्सला डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. समजा मी एक ब्लॉक घेतला, त्याच्यावर इकडच्या दिशेला 10 न्यूटन फोर्स लावला, इकडच्या दिशेला 20 न्यूटन फोर्स लावला, टोटल फोर्स किती होणार सांगा भाऊ ह्या क्वेश्चन मध्ये? 30. कळलं का सगळ्यांना? समजा हाच फोर्स मी इकडच्याला 10 न्यूटन वाल्याला पैसे दिले आणि इकडे लाव म्हटला फोर्स, आणि तो तिकडेच लावतोय 20 न्यूटन फोर्स, हिथं 30 होईल का रे फोर्स? 10 होणार. 10. ओके, कन्फ्युजन थोडं कमी करतो तुमचं. काय, दोन्ही फोर्स सेम घेतो. समजा पहिल्या केसमध्ये 20 न्यूटन फोर्स येणार टोटल फोर्स, नेट फोर्स, आणि दुसऱ्या केसमध्ये किती फोर्स येणार सांगा भाऊ? 0. 0. म्हणजे मी किती फोर्स लावतोय एवढंच फक्त इम्पॉर्टंट नाहीये, त्यासोबत काय इम्पॉर्टंट आहे सांगा भाऊ? डायरेक्शन. मग अशा अल्जेब्राला ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे मॅग्निट्यूड्स इम्पॉर्टंट नाही आहेत, हे 2, 4, 3, हे पण इम्पॉर्टंट आहे की कुठल्या दिशेला वेक्टर अप्लाय केलाय ते पण इम्पॉर्टंट आहे. अशा अल्जेब्राला आपण म्हणतो वेक्टर अल्जेब्रा. सगळ्यांना समजलंय का खरंच? हो सर.
ओके हो सर. हो सर. फील निवांत उद्या चॅप्टर याला 2 आठवडे 3 आठवडे होते काय प्रॉब्लेम नाही. हळूहळू यात फिजिक्स यायला सुरू होईल आता आले. ठीक आहे इथनच क्लिअर होतात कन्सेप्ट. पण नॉर्मल अल्जेब्रा तुम्ही वापरू शकत नाही हे पटलंय सगळ्यांना बरोबर. हो सर. हो सर. असा अल्जेब्रा वापरायचा ज्याच्यामध्ये डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे. मग डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा काय आता हे तिसरं एक्झाम्पल मी इथं खाली दाखवतो. हे जे निळ्या कलरचं लिहिलंय की नाही मी तिथं की त्या ब्लॉकवर मी काय केलं होतं इकडे एक फोर्स लावला होता 10 न्यूटनचा आणि वर एक फोर्स लावला होता 10 न्यूटनचा. सांगा ह्या केसमध्ये कुठं पळेल तो. दोन्हीच्या मधून तिरकी. तिरका पळेल. तुझं पण नाही माझं पण नाही म्हणलं असा पळेल तिरका. सो यांचा हो सर. ऍडिशन ह्या दिशेला येते. ह्या ऍडिशनला एक नाव आहे रिझल्टंट म्हणतात. रिझल्ट म्हणजे काय रे निकाल आणि त्याला एक ENT असा शब्द लावतात त्याला नाउन फॉर्म देण्यासाठी. ठीक आहे म्हणजे रिझल्ट सुद्धा नाउनच आहे पण तरी पण हा स्पेशल वर्ड वापरतो आपण. सो ह्या दोन वेक्टरची जी ऍडिशन असते दॅट वेक्टर इज कॉल्ड एज रिझल्टंट वेक्टर. तसा इथं रिझल्टंट हॅलो सर. हा बोल की. सर नंतर तो तिकडे गेल्यावर सरळ होणार ना. कुठे गेल्यावर मध्ये फोर्सच्या म्हणजे सरळ होऊन वस्तू मग शून्य नल वेक्टरच होणार की नंतर. नाही समजलं मला काय म्हटलं तू सांग परत एकदा. आता तो तिरका वर जाणार हा हा आणि नंतर सरळ एका तिरक्या रेषेत सरळ येणार ना दोन्ही फोर्स. हा म्हणजे दोन्ही फोर्स असे येत राहतील ना त्यासोबत. हे बघ तू काय म्हणतोय इथं आता 10 न्यूटन फोर्स आहे इथं 10 न्यूटन फोर्स आहे बरोबर. हा आता समजा थोड्या वेळानंतर हा ब्लॉक इथं गेला असेल की नाही तिरका जाणार आहे ना तो त्यामुळे तो ब्लॉक आता वर गेला असेल इथं कुठेतरी आणि हे फोर्स कंटिन्यू केलेत मी अप्लाय करायला. थोड्या वेळाने इथं गेला तो अजून तेच फोर्स अप्लाय करतोय मी 10 न्यूटन 10 न्यूटन. हे जे रेड कलरचं दाखवलंय ना मी हा फोर्स लागलेला नाहीये त्या दोघांचा रिझल्टंट दाखवतोय मी तिथं. त्यांच्यामुळे काय इफेक्ट होतोय दाखवतोय. हा तिसरा फोर्स अप्लाय केलेला नाही कोणी त्याच्यावर. ह्या दोघांमुळे काय फोर्स आलाय तो दाखवण्यासाठी मी रिझल्टंट वापरतो. समजतंय का. होय. लक्षात आलंय हो का. सर. ह्या ऑब्जेक्टवर किती हो फोर्स सर. लागले सांगा भाऊ. हे तिसरं एक्झाम्पल जे घेतलंय त्याच्यामध्ये मी किती फोर्स लागलेत ऑब्जेक्टवर सांगा. 2. 2 लागले. 2. 3 लागलेले नाहीयेत. हा जो रेड कलरचा आहे हा वेक्टर आहे पण या दोघांचा रिझल्ट होऊन आलेला आहे तो फायनल रिझल्ट आहे त्यांचा. ह्याचा अर्थ असा नाही 3 फोर्स लागले त्याच्यावर 2च लागलेत. कळले का सगळ्यांना जरा जरा. हो सर. ओके मग असे समजा 4-5 फोर्स लागले असतील समजा तर काय करायचं नाही. समजा आता ह्याच्यावर इकडे एक फोर्स लागलाय इकडे एक असा लागलाय इकडे एक लागलाय इकडे एक लागलाय असा एक लागलाय असा एक लागलाय कुठं पळेल तो. हा 10 20 हा 30 आहे हा परत 10 आहे हा 40 आहे आणि हा 20 आहे. सांगू शकताय का तुम्ही इथं जसं कॉन्फिडंट सांगितलं तसं इथं सांगू शकताय का कुठल्या दिशेला पळेल. नाही. अंदाजे काहीतरी सांगू शकताय सर जिकडे जास्त दिसतोय ना हा तिकडे जरा तिकडे पळेल असं काहीतरी अंदाजे सांगू शकताय. पण एक्झॅक्टली इथं कसं सांगितलं होतं तसं इथं सांगू शकत नाही तुम्ही. मग असे नंबर ऑफ फोर्सेस जेव्हा येतील आणि ही कन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे थोडी तुमचं थिंकिंग वाढवेल ती. असे जेव्हा नंबर ऑफ फोर्सेस येतील त्यावेळी आपण एक मेथड वापरतो दॅट इज कॉल्ड एज ग्राफिकल ऍडिशन. आणि हे भारी आहे. म्हणजे समजा आता मी तो थोडे वेक्टर दाखवतोय का इथं 3 वेक्टर्स दाखवतोय मी. Let's say this vector is called as A vector, this vector is called as B vector, this vector is called as C vector. ठीक आहे. ग्राफिकल ऍडिशन सांगतो मी तुम्हाला. म्हणजे समजा एखादा ब्लॉक घेतला मी त्याच्यावर असे 3 फोर्स लागलेत. हा एक लागलाय A वेक्टरचा हा एक C वेक्टरचा लागलाय आणि B वेक्टर एकदम छोटासा लागला. आता ह्याच्याकडे बघून तुम्ही सांगू शकत नाही कुठं पळेल. थोडं सांगू शकताय हा जास्त असल्यामुळे थोडंसं खालच्या बाजूला पळेल कुठंतरी वगैरे असं अंदाजे सांगू शकताय. आपण एक्झॅक्टली काढायचं कुठल्या दिशेला पळेल आणि ते काढण्यासाठी आपण कुठली मेथड वापरणार आहे ग्राफिकल ऍडिशन. ठीक आहे समजून घ्या फक्त. हे करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची 2 स्टेप्स आहेत. स्टेप 1 connect the vectors in एक मिनिट हेड टेल कॉम्बिनेशन. आणि स्टेप 2 आहे हे तुम्हाला लगेच कळणार नाही रे डोंट वरी हळूहळू कळेल. ओके
connect the open side with resultant. ओके, हे फक्त आता माहित असू दे. म्हणजे हे काय सांगतात की तुम्हाला जर असे 3-4 वेक्टर्स दिले ज्यांचे ऍडिशन करायचे आहे तुम्हाला, तर त्या वेक्टर्सला काय करा, हेड टेल. तुम्हाला वेक्टरचा हेड आणि वेक्टरचा टेल सांगता येतो का? हो सर. ओके, हो सर. मग मला समजा सांगितलं की 3 वेक्टरचे ऍडिशन करा. हे वेक्टर्स कुठले कुठले आहेत? ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. आणि हे केल्यावर मला काय मिळतो? रिझल्टंट वेक्टर मिळतो. याचा अर्थ 4 वेक्टर्स नाही आहेत, 3 वेक्टरच्या ऐवजी 1 वेक्टर मिळतो. समजतंय? तर मी काय करणार, पहिल्यांदा हा वेक्टर घेतो, मी इथं टाकतो. ओके, असं. आता काय करायचं, दुसरा वेक्टर कुठला आहे रे माझा? बी वेक्टर आहे. त्याला घ्यायचं आणि ह्याच्या हेडवर ठेवायचं. म्हणजे ह्याची जी टेल आहे ती कुठे ठेवायची? ह्याच्या हेडवर. समजलं मी काय सांगतोय पोरांनो? हो सर. ओके, हो सर. आता जसं सॉफ्टवेअर मी करू शकतो इथं, तेवढं तुम्हाला इझिली जमणार नाही आहे ते. आणि तिसरा जो आहे त्याला घ्या आणि त्याला ह्याच्या हेडवर ठेवा. पहिली स्टेप कळली का सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. आता काय करला, हो. मला थोडंसं खाली उचलावं लागणार याला. एक सेकंड, कारण ही डायग्रामचा अंदाज आला नव्हता मला. टी 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 टी. एक मिनिट. होय, एक सेकंड द्या मला. हा, हे कळलं का रे? कष्ट घेतलेले एवढे सगळे, सांगा मला. हो सर. काय करायचं हो, कळलं? सर. स्टेप 1, सगळ्या वेक्टर्सना हेड टेल कनेक्शन मध्ये, म्हणजे ह्याच्या हेडवर ह्याचा टेल ठेवायचा, ह्याच्या हेडवर ह्याचा टेल ठेवायचा, असा फ्लो मध्ये कनेक्ट करत जायचं असं. आणि स्टेप 2 काय? ओपन साइड. आता ही ओपन साइड असणार याची, ही राहिलेली, त्याला रिझल्टंटनं कनेक्ट करायचं. फक्त काळजी ही घ्यायची, उलट कनेक्ट करायचं. आणि हे प्रॅक्टिसनच येतोय तुम्हाला. म्हणजे ह्याचा टेल इथं ठेवायचा आणि ह्याचा हेड जिथं हे झालंय की नाही तिथं ठेवायचं. सो हा असणार तुमचा रिझल्ट. आणि तुम्हाला हे मे बी 10 ते 15% कळेल रे आता जे सांगितले मी ते. ठीक आहे, सगळं नाही कळणार. मी स्लोली थोड्या गोष्टी कळत असतात, एकदम हार्ड अँड फास्ट कळत नसतं. दिस इज ए वेक्टर, दिस इज बी वेक्टर, दिस इज सी वेक्टर. ग्राफिकल ऍडिशन कशी करायची जरा अंदाज आलाय का तुम्हाला? हो सर. हो. समजा कुणी मला म्हटलं, सर मला ए पहिल्यांदा घ्यायचं नाहीये, आय डोंट लाईक दॅट लेटर. मग कोण तर म्हटलं, लेट से आय वॉन्ट टू ऍड बी प्लस सी प्लस ए. मग बघूया आन्सर बदलते का काय. आता कुणाला घेऊया? बी ला. लेट से टेक दिस बी, इथे टाकतोय. ओके, त्यानंतर कुणाला घ्यायचं रे? त्यानंतर सी. सी ला घेतला. सी ला त्याच्या हेडवर ठेवा. एक मिनिट मरण. ओके, प्राण घेते कधी कधी रे. हा, तिसरा ए ला. ए ला कसं ठेवणार? ह्याच्या हेडवर, म्हणजे असं तिरकं काय तर कसं पण येऊ दे, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. ओके, आणि हे जे आहे त्याला जरा असं बाजूला ठेवतो मी इकडे. डायग्राम बनवताना मला लक्षात आलं नव्हतं रे एवढं मोठं होईल. छोटे छोटे वेक्टर्स घेतले असते. कळलंय का सगळ्यांना? हे हो सर. समजा हा रिझल्टंट वेक्टर आहे तसा जर इथं बसला तर करेक्ट म्हणायचं की नाही त्याला? हो सर. बघा बसतोय हो सर. बसला का? बसला. बसला. ह्याचा अर्थ हो, काय? बसला. ऍडिशन कशी पण करा. ए प्लस बी प्लस सी करा, सी प्लस ए प्लस बी करा. आता हे थोडंसं मिसमॅच का झालं असणार? कारण मी हेड टू टेल कनेक्शन प्रॉपरली नसेल केलं कदाचित, किंवा त्यात वेगळं आणि ह्यात वेगळं केलं असेल, थोडं इकडं तिकडं सरकलं असेल ते. ओके, आज जरा सॉफ्टवेअर आजारी पडले माझं. ठीक आहे, एक मिनिट. दिस इज बी, दिस इज सी, दिस इज ए, अँड द रिझल्टंट इज ऑल्सो. आणि हे दोघं आर आणि आर इक्वल म्हणू शकतो का मी? हा आर आणि हा आर इक्वल वेक्टर्स कधी म्हणतो मी? सांगा भाऊ.
जेव्हा त्यांचं मॅग्नेट्यूड एकसारखं असेल. म्हणजे मॅग्निट्यूड नाही, डायरेक्शन सुद्धा. हा. म्हणजे त्या वेक्टरवर तो वेक्टर असा व्यवस्थित बसला पाहिजे, तर त्याला काय म्हणणार मी? इक्वल वेक्टर. तुम्हाला कळालंय का? प्राण उडाले तुमच्या बाळांनो हे बघून? समज हम्म? समजलं. ए थांब, कोण तर म्हटलं समजलं नाही म्हणून. कळलं ना? ओके. सो दिस इज ग्राफिकल ऍडिशन सिम्पली. आता समजा मी म्हटलं तुम्हाला, आता सोपं सोपं करूया थोडं. आता प्रत्येक वेळी ते ड्रॉ करत बसायची गरज नाही. समजा मी म्हटलं असे 4 फोर्स लागलेत. इकडे एक लागलाय, इकडे एक लागलाय, इकडे एक लागलाय, इकडे एक लागलाय, आणि सगळे 10-10 न्यूटनचे. ह्यांचा रिझल्टंट किती येईल रे? 0. कॉमन सेन्सने सांगू शकताय ना, 0 डायरेक्ट. हो सर. काय ग्राफिकल ऍडिशन करायची गरज नाही, कारण हा 10 ह्या 10 ला कॅन्सल करेल, हा 10 ह्या 10 ला बॅलन्स करेल, आणि टोटल रिझल्टंट फोर्स विल बी 0. कळलंय का सगळ्यांना? हो. हो सर. ते इथं प्रूव्ह करूया आपण. समजा मी पहिले ह्या वेक्टरला ए वेक्टर म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, आणि त्यातनं एक नवीन गोष्ट शिकाल तुम्ही, जी फिजिक्समध्ये स्मार्ट वर्क करण्यासाठी यूज होणार आहे, आणि ती लक्षात ठेवायची. समजा मी पहिल्यांदा ए वेक्टर घेतला असा. ओके, थोडंसं आता अंदाजे घेतोय बरं का, त्यामुळे आन्सर चुकू शकतं थोडंसं. त्यानंतर कुठला ऍड करूया रे वेक्टर? हे जाऊया नियमाप्रमाणे, जाऊया बी घेऊया त्यानंतर, कारण कळालंय आपल्याला कुठला पण वेक्टर या आन्सर तेच येणार आहे. सो बी वेक्टर मी त्याच्या हेडवर ठेवतो असा. त्यानंतर कुठला? सी वेक्टर घेऊया का? हो. आता सी वेक्टर पण 10 न्यूटनचा 10 न्यूटनचाच आहे, त्यामुळे खालच्या वेक्टर एवढाच असणार ना तो. कळले का सगळ्यांना? हो. हो सर. आणि डी वेक्टर खाली असावा. फिगर क्लोज झाली की नाही रे? हो सर. रिझल्टंट ड्रॉ करायला जागा राहिली कुठं? नाही. ह्याचा अर्थ काय? रिझल्टंट 0. वेक्टर पॉइंट झालंय म्हणजे नल आलं. कळलंय सगळ्यांना? रिझल्टंट ड्रॉ कधी करायचो? ज्यावेळी ओपन राहील त्याच वेळी करायचो ना, जिथं ओपन राहिलं होतं इथं, म्हणून तिथं ड्रॉ करू शकलो होतो. इथं रिझल्टंटला ड्रॉ करायला जागाच नाही रे. ह्याचा अर्थ काय? रिझल्टंट इज इक्वल टू 0. ह्याचा अर्थ काय? वेक्टर्सला कनेक्ट करून जर क्लोज फिगर बनत असेल, तर रिझल्टंट किती घ्यायचा? 0 घ्यायचा. फक्त कनेक्शन प्रॉपर पाहिजे, असं हे टेल हे टेल हे टेल. ह्यांचा रिझल्टंट 0 असेल का सांगा बघू मला. इथे एक डायग्राम काढतो मी, सांगा बघू. नाही सर. असेल का यांचा रिझल्टंट 0? नाही. कारण एक कनेक्शन चुकलंय की नाही, तर टेल झालंय. हो सर. मग याला करेक्ट कसं करणार? करेक्ट कसं करणार याला? हा कुठे गेलं ते? सगळेच डायग्राम ड्रॉ केलेली. मग करेक्ट कसं करणार? चला करेक्ट करूया आपण. एक सेकंद, याला जरा डिलीट करून टाकतो असा, आणि त्या वेक्टरला करेक्ट इकडे करू शकतो मी असा ए वेक्टर ऍड करून. मग आता ही जागा राहिली बघा रिझल्टंटला. सो दिस इज अवर रिझल्टंट विच इज नॉट इक्वल टू 0. काय करायचं? ओपन साइड कनेक्ट करायची रे. लक्षात आले का सगळ्यांना? हो सर. फास्ट घेत नाही हो. ना? कळतंय? नाही. नाही सर. ओके, एक एक्झाम्पल घेतो, तुम्हाला कळेल सर सारखं मॅथ्स सुरू आहे. पेंडुलम माहिती आहे का रे? कधी ऐकलाय पेंडुलम? हो. सर. पेंडुलम म्हणजे अशी एक दोरी असते, आणि खाली एक असा बॉब, याला बॉब म्हणतात, बॉल असेल समजा, तो लटकवलेला आहे. आणि ह्याला जर तुम्ही टिचकी मारली तर असा नाचायला लागतो की नाही इकडे तिकडे. त्या मोशनला कुठलं मोशन म्हणतो आपण? ऑसिलेशन. शाळेला जाताना रे तुम्ही हे ऐकले शब्द कधी? ऑसिलेशन वगैरे असले का नाही ऐकले? पहिल्यांदा ऐकता आयुष्यात? ऐकलं. ऐकले सर. आता मी काय केलं, याच्यावर एक फोर्स अप्लाय केला आडवा असा. आता ह्या फोर्समुळे तो पेंडुलम असा आडवा फिरेल की नाही रे? आडवा म्हणजे असा इथं कुठं जाईल की नाही असा. हो. हो सर. ओके, आणि ह्या फोर्सची लायकी एवढीच आहे, तो तिथपर्यंतच नेऊ शकतो. अजून जास्त लावला तर अजून वर घेऊन जाईल.
पण आता सध्या फोर्स कमी लावलाय थोडासा आणि त्याला तिथं घेऊन गेलाय. आणि ही दोरी इथं आहे समजा, अशी दोरी यासोबत इकडे येईल अशी. मला सांगा ह्याला जर मी सोडला तर हा कुठं जाईल? डाव्या बाजूला जाणार. का जाणार? Main कशामुळं त्या कशामुळं side. जाणार? कशामुळं जाणार? ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं. कळतंय का सगळ्यांना? मग हो खाली सर. एक फोर्स लागतो, ह्या फोर्सला मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतोय. कळतंय मी काय म्हणतोय? हा हो एक सर. फोर्स आहे जो मी अप्लाय केलेला आहे लेट्स से. अजून एक फोर्स असणार आहे, तो कोण सांगेल मला कुठला असेल? विचार करून. फ्रिक्शन. नाही, अंदाजे Mass. काय पण नाही सांगायचं, अंदाजे काय पण. दोरीमध्ये एक फोर्स असणार आहे, असेल का नसेल? दोरी सेंट्रिपिटल फोर्स. नाही नाही नाही, हो. तेवढं घुसू नका तेवढं डिफिकल्ट मध्ये. नका घुसू. समजा या दोरीला तोडलं मी, खाली पडेल की नाही रे तो? हो सर. अभि कळतंय का? या दोरीमध्ये हो. टेन्शन असते. तुम्ही समजा दोरीला ताण दिला, ताण येतो की नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्यापेक्षा जास्त दिला की तुटते दोरी, त्याला टेन्शन म्हणतात. काय म्हणतात? कळले सगळ्यांना? फोर्सेस. हो सर. ओके. हे सगळं आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये घेणार आहे आरामात. एवढी काळजी नका करू. तुम्ही परत आयुष्यात कधी सुद्धा विसरणार नाही तो चॅप्टर, असा शिकवेन तुम्हाला. फक्त आत्ता हे जरा जरा कळतंय का सगळ्यांना? आता मला सांगा, हा जो बॉल आहे हा इकडे तिकडे नाचतोय का रे आता? त्याला आणून ठेवलाय की नाही तिथंच तसा? हो सर. हो नाचत सर. इकडं तिकडं हलत नाहीये, वर खाली हलत नाही, याचा अर्थ रिझल्टंट फोर्स किती असेल? 0. समजते का? Zero. थांबलाय तिथं तो. मी त्याला फोर्सने आणून थांबवलाय तिथं. ह्यातला एक जरी फोर्स काढून टाकला तर तो रिझल्टंट फोर्स 0 नसणार, तो मागे पळेल त्याच्या. फिलिंग येते का सगळ्यांना? फिजिक्स शिकताय तुम्ही बाळांनो. हो सर. हो सर. मग रिझल्टंट 0 याचा अर्थ क्लोज फिगर आली पाहिजे की नाही डायग्राम? हो हो सर. सर. चला ऍडिशन करूया आपण. पहिल्यांदा कुठला फोर्स घेऊया यातला सांगा, तिन्ही मधला तुमच्या मर्जीनं. अवघड Force. काय सांगायचं नाही, सांगा कुठला घेऊया. एफ घेऊया, एफ. हो सर. ओके. हो सर. एफ. त्यानंतर कुठला घेऊया? FG. एफ जी घेऊया. एफ जी खाली लागतोय असा. आणि तिसरा कुठला? टेन्शन. टेन्शन. टेन्शन तिरका असेल. आता मी टू द स्केल ड्रॉ केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही असं. मग हे डायग्राम फ्लो मध्ये पण आहे आणि कनेक्टेड पण आहे, त्यामुळे रिझल्टंट किती येणार? 0 येणार. हे तुम्हाला यूज करावं लागतं. ज्या पोरांना ह्या स्मार्ट मेथड माहीत नसतात ते मग हे अवघड लेंदी गोष्टी करून ते सोडवतात ते सगळे. आय होप तुम्हाला कळलेलं आहे हे वेक्टर्स का शिकवतोय मी तुम्हाला पोरांनो. हो सर. हो सर. हो. ओके. अशा भरपूर गोष्टी तुम्ही शिकणार आहे फिजिक्समध्ये. फक्त त्याच्या अगोदर तुम्हाला वेक्टर्स येणं गरजेचं आहे. कुठली पण चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेला तर तुम्हाला पहिल्यांदा तिथे ह्या गोष्टी शिकवल्या जातात, महिना दीड महिने. त्याशिवाय पुढे जाता येत नाही तुम्हाला. नाहीतर मग गंडवेन मी नुसतं मोशन असं असते तसं असते. अरे अवघड गणित घेणार कधी जर तुम्हालाही नाही आलं तर. ओके. सो आय होप यू आर क्लिअर विथ दिस की ऍडिशन कशी करायची. बरोबर का? हो सर. हो. एक क्वेश्चन घेतो काय मी. बोर झालेलं नाही ना रे? कळले नाही सगळ्यांना? हो सर. हो सर. इथे एक क्वेश्चन घेतो मी, तुम्ही विचार करायचा सगळ्यांनी याचा. एक सेकंद. हा स्ट्रेट लाईनच आहे बरं का. ओके. दिसत नसला तरी सुद्धा हा लेट्स से ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, हा सी वेक्टर आहे, हा डी वेक्टर आहे, हा ई वेक्टर आहे. आता इथे मी थोडे ऑप्शन्स लिहितो काय. ए बी सी डी ह्यातले कुठले ऑप्शन्स करेक्ट आहेत मला सांगायचे. काय म्हणतोय कळतंय मी? हो सर. पहिला ऑप्शन. आणि सगळं सांगितल्यानंतर विचार करून मला सांगायचं, मध्येच नाही सांगायचं. ए प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 0 पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन ए प्लस बी इज इक्वल टू
ई वेक्टर, हा दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन ई प्लस सी वेक्टर इज इक्वल टू डी वेक्टर. and last option e plus c plus d is equal to 0. okay, mark the correct option. mark b अशा टाईपचे क्वेश्चन येतात. एकच करेक्ट असेलच असं नाही बरं का, ह्यातलं 2-3 पण करेक्ट असू शकतात. आता जे सांगितले त्याच्यावर जरा विचार करून हे बघा जरा. सर ऑल करेक्ट. ऑल करेक्ट. Yes. करा करा, विचार करा, विचार करा, विचार करा. सर ए बी. मला हे टाका, मेसेज टाका, रिप्लाय करा मला मेसेजवर. ओके ओके, पाठवा पाठवा, आन्सर्स पाठवा मला, विचार करा. सोपी कन्सेप्ट आहे. केला तर हा क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करेल, बाकी काय एवढा अवघड नाही. पहिला करेक्ट आहे का रे? पहिला हो. सगळे वेक्टर्स फ्लो मध्ये कनेक्ट झालेत. नाही, एच्या टेलवर याचा हेड आहे, नाही हा एच्या हेडवर याचा टेल आहे, याच्या हेडवर याचा टेल आहे, याच्या हेडवर याचा टेल आहे, म्हणजे सगळी क्लोज फिगर दिसते काही. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. सगळ्यांना समजलंय काही? हो. सर त्यानंतर बी ऑप्शन बद्दल बोलूया. ए बी इज इक्वल टू ई. आता इथं जर बघितलंय, जर शॉर्ट फिगर काढतो मी, हा ए वेक्टर आहे, त्याला मी बी वेक्टरनं जोडलं. आता रिझल्टंट याचा असा आला पाहिजे की नाही ह्या दोघांचा नुसता काढायचा झाला तर, आणि तो दिसतोय की सगळ्यांना कळलंय काय? हा दिसतोय की नाही? हो. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. खरंच लक्षात आलंय सगळ्यांना? नेक्स्ट, हो. म्हणजे ह्यालाच मी ई वेक्टर म्हणू शकतो. नेक्स्ट, ई प्लस सी इज इक्वल टू डी. आता हा वरचा ट्रँगल घ्यायला लागेल मला. तो ट्रँगल घेतला मी, ई इकडं दिसतोय मला असा, सी त्याच्या हेडवर ठेवलाय. ओके, त्यामुळं ते पण फ्लो मध्ये कनेक्ट केलाय. आणि डी, आता यांचा रिझल्टंट कसा आला पाहिजे रे? उलटा आला पाहिजे की नाही? पण डी उलटा नाहीये, डी सरळ खाली आहे. सो दिस इज रॉंग. पण डी जर ह्यांच्या सोबतच जोडला गेला असेल आणि फ्लो मध्ये जोडला असेल तर डी मिळून यांचा किती बनेल? 0 बनेल की नाही टोटल रिझल्टंट? क्लोज फिगर झालं नाही. सो दिस लास्ट ऑप्शन इज करेक्ट. सगळ्यांना कळलं हे? हो सर. हो. असले क्वेश्चन, ह्या टाईपचे क्वेश्चन असतात जेई ऍडव्हान्सला. म्हणजे असले चिल्लर क्वेश्चन नव्हे, हे सोपे ते. पण आता तुमच्यासाठी हा थोडासा मेन्स टाईपचा क्वेश्चन म्हणू शकता, नीट मेन्स वगैरे, की कन्फ्यूज करणार तुम्हाला यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे. आणि यू शुड बी व्हेरी कॉन्फिडंट टू सिलेक्ट दिस काइंड ऑफ ऑप्शन्स. ओके, म्हणजे यातला कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. कारण ऍडव्हान्सला कसं असतं माहिती आहे का? समजा हा सी ऑप्शन चुकीचा आहे आणि तुम्ही जर तो चुकून टिक केला, म्हणजे कम्प्युटरवर असतं, तर तुम्हाला एक सगळे मार्क्स जातात, -2 होतात. म्हणजे समजा 3 ऑप्शन करेक्ट आहे त्यातले आणि तुम्ही तिन्हीच्या तिन्ही केले, यू विल गेट 4 मार्क्स. तुम्ही त्यातले फक्त 2 करेक्ट टिक केले, यू विल गेट समथिंग लाईक 2.5 मार्क्स ऑर व्हॉट एव्हर. तुम्ही एकच टिक केला, देन यू विल गेट 1 मार्क. त्यांनी ते दिलं पार्शियल मार्किंग असते. पार्शियल मार्किंग असते. पण जर तुम्ही चुकून बाकी सगळ्यांसोबत हा पण टिक केला तर यू विल गेट -2. आर यू गेटिंग दिस? म्हणून जेई ऍडव्हान्स टफ असते IIT साठी. मग त्यासाठी करायचं काय? हे काय टेन्शन नका घेऊ याचं. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि वेक्टर्सवर वगैरे पडत नसतं ऍडव्हान्सला. ठीक आहे, ऍडव्हान्स इज सम डिफरंट लेवल ऑफ एक्झामिनेशन. ओके, ते वेगळं आहे ते थोडंसं. पण सगळ्यांना कळतंय का रे खरंच? पोरांनो, काय हँग झालाय?
हो सर कळतंय. नाही. ओके. एक नीटचा छान क्वेश्चन होता रे. का तुम्हाला तर हेवी झालं असेल का माहित नाही मला. ही ऍडिशन तुम्हाला कळली. वेक्टर समजलाय सगळ्यांना खरंच 100%? हो सर. हो सर. हो. आता मी हे बघा, मी स्लोली तुमचं टायमिंग वाढवणार आहे. मी जरी 9:20 म्हटलं असेल ना तरी तुम्हाला हे ऍडजस्ट झालं पाहिजे. एकदमच तुम्हाला हॅमरिंग नाही करणार आहे मी. त्यामुळे स्लोली आपण 2 मिनिटं 5 मिनिटं वाढवतो, शेवटी मग 9:20 पर्यंत जायचं. ठीक आहे. सर हा बोल की. सी ऑप्शन रॉंग कसं येते दाखवतो. कुठला सी ऑप्शन म्हणतोयस का? हा. हे बघ, सी ऑप्शन मध्ये काय म्हणतंय, ई प्लस डी चा रिझल्टंट डी पाहिजे. मग डी उलटा जोडला पाहिजे ना त्यासाठी त्याला. हे बघ मी काय म्हणतोय, ई असा आहे समज, सी त्याला फ्लो मध्ये जोडला, तर या दोघांचा रिझल्टंट उलटा जोडला पाहिजे की नाही, तरच त्याला रिझल्टंट म्हणतो की नाही आपण. पण डी उलटा आहे, इकडे तोंड आहे त्याचं. सो दिस हा रिझल्ट त्यांचा असू शकत नाही. नाही कळालं अजून? हा समजलं. समजलं ना? समजलं. ओके. आणि सी ह्याच्यासाठी रॉंग आहे कारण डी करेक्ट आहे. मी काय म्हणलं कळतंय का बघ? हा कळलं. ह्याला जर डी इकडे ते बदललं. गेला तर मायनस डी झाला असता की नाही तो. हा ओके. समजलं. मायनस डी काय असतो सांगतो तुम्हाला फक्त. हे लास्ट 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 लास्ट. ओके. मायनस डी म्हणजे इथं काहीतरी लिहिलं होतं बघा मी, निगेटिव्ह वेक्टर, माहितीये का? हे ए वेक्टर कॅन बी रिटर्न ॲज निगेटिव्ह ऑफ बी. ठीक आहे. हे एक माहीत असू दे फक्त असं. ठीक आहे. सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. नेक्स्ट वीकमध्ये भेटूया. मला वाटतंय सगळेजण आता ऍडजस्ट होत आहेत फिजिक्स सोबत. स्लोली होत आहेत ना? इंटरेस्ट वाटतोय का याचा जरा इंटरेस्ट? हो सर. ओके. ऍक्च्युअल फिजिक्स सुरू झाल्यावर तुम्हाला अजून इंटरेस्टिंग वाटेल. आता आपण फिजिक्सची भाषा शिकतोय, मॅथमॅटिक्स. त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होईल तुम्हाला. पण जेव्हा ऍक्च्युअल फिजिक्स सुरू होईल, ज्यावेळी गाड्या पळवायला सुरू करणार आपण, फोर्स, एनर्जी वगैरे, त्यावेळी मग मजा येईल. स्प्रिंग्स वगैरे अशा गोष्टी हळूहळू जेव्हा आपण आणीन त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण हे तरी अगोदर चांगलं करून घ्या. ओके. चलो देन आय विल एंड. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जरा जास्त चांगलं होतंय हे सगळं, तर तुम्ही हे पुस्तक घ्या रे. आता याचा कव्हर फाटलाय माझा, कारण खूप जुनं पुस्तक आहे. काय नाव आहे याचं, वाचा बघू. कन्सेप्ट ऑफ फिजिक्स. कन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स. हे पहिलं व्हॉल्यूम. दोन्ही व्हॉल्यूम घ्यायची काही गरज नाही. आणि जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं नसेल तर मला सांगा. माझा एक गुगल ड्राईव्हला फोल्डर आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे, सगळे PDF अवेलेबल आहे त्याची. मी आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते टाकतो, ती लिंक. तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा जाऊ शकता. फक्त यातली ऑब्जेक्टिव्ह 1, ऑब्जेक्टिव्ह 2 एक्सरसाइज वगैरे सोडवायचे. म्हणजे तुम्हाला हे अशा टाईपचेच क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, जे तुमची थिंकिंगला चॅलेंज करतात, तुमच्या ब्रेनला चॅलेंज करतात. आणि ज्याला HCV सोडवलं की नाही त्यांना, ज्याचं ॲडव्हान्स लेवलचं थिंकिंग डेव्हलप झालं आहे म्हणायचं. ओके. ह्यातले काही सगळेच क्वेश्चन ॲडव्हान्स लेवलचे नाही आहेत, पण त्या लेवलचं थिंकिंग डेव्हलप होतं. ज्यामुळे ज्यांना IIT क्रॅक करायचे त्यांनी HCV घेऊन ठेवा आतापासूनच. ठीक आहे. सो आय विल एंड दिस लेक्चर नाव. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट सर. गुड नाईट. That's all. सर